हे गाड्या बघितला पहिल्या का गाड्या केवढ्यात. आणि इथे असतो नागोबा. अरे ते अजून एक नेड दिसतो लवकर इकडे या त्याच्यात बघ. छोटी ही अशी बुरशी माथ्यांना गुडघे दुखायला लागले. ओ हो 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 काय छान आहे. वाव. मे महिना चालू आहे तरी पाणी बघ ना कुठून आलं असेल. बट हे असं एकदम वाईट असतं आणि तेव्हा ते आपण खाऊ शकतो. जवळ पहिल्यांदा चालू आहे. सो हसमुखचं मत आहे की पनवेल बघून जाऊयात. हा समोर जो दिसतोय हा वाला हा नवीन जो बडोदरा हायवे बनतोय तो आहे. बुटांची अवस्था बघून ना असे पाय कापतायत. म्हणजे तर काढूयात एक करवंद दिसतोय का. माझ्या तरी इथपर्यंत पाणी लागतंय. इथपर्यंत काय बरं. वाजले आहेत 7:30 आणि इट्स अ संडे. आम्ही आलो आहोत कोंडेश्वरच्या मागच्या साईडला आणि कुठे चाललो आहे तर रानमेवा शोधायला खायला आणि असंच टाईमपास म्हणून निघालं आहे. बघूयात कुठपर्यंत जाता येईल. घरातनं निघून एक अर्धा तास झालेला आहे. व्लॉग करायचा तसा मूड नव्हता बट म्हटलं काहीतरी वेगळं दिसेल आणि काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करता येईल. 2 मिनटं झाले असतील चालून आणि आम्हाला दिसला आहे मेवा. आणि आता सकाळी नाश्ता झाला नाही आहे त्यामुळे ॲटलिस्ट 10, 15, 20, 30 तरी पोटात जाणारच. सुरुवात करायची का. सर चालू करायचं आमचे बसलेत ना. ह्या सगळ्यात फायर अँड्स या कडूनच चावतात आणि हे आहे उंबराचं. त्यांचं घरटं काय बघ ते बघ पुढे. हे आहे तुमचं खाली आलो सॉरी. त्यांनी असं कव्हर केलं आहे. हे त्यांचं घरटं टाईप असू शकतंय. हे गाड्या बघितला पहिल्या का गाड्या केवढ्यात. म्हणून डायरेक्ट नाही खायचं कधी. बघितलं हो वळवळत सोड राहूत खाली. आता होईल इच्छा तुझी खायची. नाही कुठेतरी आलेलो आहोत. काही समजत नाही आहेत. वाजले किती आहेत तेही माहीत नाही आहे. सूर्यदेवतांनी थोडी चांगली कृपा केली आहे त्यामुळे ऊन लागत नाही आहे. बट माशा जाम परेशान करत आहेत. तोंडाजवळ येतात माझ्या. अजून 1, 2, 3 हां ती पायवाटणी ना वारुळ ना. येस हे असताले मुंग्यांचं वारुळा आणि इथे असतो नागोबा. थोडीशी मोकळी जागा दिसली आणि इकडनं आता परिसर बघू शकतोय आपण. तो चंदेरी येणार आहे. चंदेरी येस एकदम मागच्या साईडला जो दिसतोय तो चंदेरी. आणि तो ढगामध्ये सध्या. आणि आपल्या हसमुखला इथे ब्रिज बांधायचं आहे. अरे ते अजून एक नेड दिसतो लवकर इकडे या साईड त्याच्यात बघ. छोटा कपार एकदम भारी. कॅमेरा दिसत नाही आहे समोर. सो या साईडला बॅटमॅन आहे. तिकडनं जायला नाही जमेगा. तर त्याची शेड व काय भारी आहे. बसू शकतो. एखादं पाकिट फोडूयात खाऊयात काहीतरी. थोडंसं बाहेर बसावं म्हणजे हवा. किती कलर आहेत 1, 2, 3 बरेच कलर आहे. बरं थांबलेलो ह्या करता. ही अशी बुरशी माथ्यांना 40-50 रुपयाला विकतात आणि इथे हे असंच पडलंय. काय राव धंदा. बऱ्यापैकी स्टीफ चढण आहे आणि या साईडला आहे मोठा वॉटरफॉल. आम्हाला त्याच्यावरती जायचे म्हणून पायवाट नसताना पण कुठे पाऊल टाकत चाललेलो आहोत. आहे काय पाय आपण. एवढा मोठा दगड आहे ना माझ्यापेक्षा उंच आहे. सही आहे. हा इकडे दिसतो पूर्ण वॉटरफॉल आणि डीप आहे. बऱ्यापैकी डीप आहे. वय झालंय भावा वय झालंय आता वय झालंय. गुडघे दुखायला लागलेत. ओ हो 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 काय छान आहे. वाव इकडनं बघितलं खाली.
ह्याच्यात दिसत नाही, काय उपयोग, तेव्हा दिसतंय बाबा. मग अशी इकडे जिथे वानर दिसलेलं तर ते पाण्यासाठी आलेलं. इथे पाण्याचा साठा आहे, म्हणजे पाण्याचं थोडंच पाणी आहे. मधमाशी आहेत, आपल्याला लांबच बरं आहे मधमाशांपेक्षा पासून. मे महिना चालू आहे तरी पाणी बघ ना कुठून आलं असेल. पाणी ते डोंगराच्या आतमधनं येते, झिरपतंय ते. ती बघ अडकली आहे पाण्यात. गुड. कोणतं पाणी? लाल पिवळं पाणी बघ. हो किती पाणी आहे ते. हो, पाणी साचून ठेवलं त्याने. तुला एकदम खाली खोडाकडे ते सफेद मिळेल खायला. ते तोडले जायचं. तुझ्याकडे किती? बरं, हे खाण्यासाठी करतोय. आमच्याकडचं खाणं संपलंय आणि पाण्याची पण एकाच बॉटल झाली आहे. नंतर कोणी बोलायचं काहीतरी. आणि हे रानटीचे आहे, ह्याला केळी येत नाही. करावे उपयोग नाही. प्रयत्न फसलेला आहे. जे दाखवले हसमुख ते कापलेलं कुठे गेलं? ओके. ते एकदम वाईट असेल तेव्हा ते खाता येतं, बट हे आता एकदम काय माहितीला काय झालं ते, मला शब्द नाही आठवत. बट हे असं एकदम वाईट असतं आणि तेव्हा ते आपण खाऊ शकतो. आम्ही खाल्लेलं आहे. कवळं खाऊ शकतो. हे आय थिंक सुकलं आहे आता. आणि पण ह्याच्यामध्ये पाणी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे, बट नॉट पिएबल. 9:47 झालेत आणि जवळपास आलो आहोत. हे जे खालनं आपण बघत होतो ती डोंगर रेंज ही आहे. बघूयात आता, एवढा जवळ पहिल्यांदाच आलो आहे. सो हसमुखचं मत आहे की पनवेल बघून जाऊयात. बट येस, आमच्या शाळेच्या खिडकीतनं ही सगळी डोंगर रांग दिसायची आणि तेव्हा ती गोष्टीची प्लॅनिंग केलेली की जाऊयात कधीतरी, कधी बघायला मिळेल. ते स्वप्न आज होईल का? आज नाही होणार. मी बऱ्यापैकी घसपटलो आहे त्यामुळे वाटत नाही. बघूयात, जेवढं जाता येईल तेवढं जाऊयात. पाण्याची वाटली एक संपली, एक आहे आणि ऊन जरा जास्ती आहे. दम लागला. इथे सावली जरी असली तरी आमचे शूज म्हणजे अगदी रोडला सपाट झालेत, एकदम सपाट. त्यामुळे चढायला थोडासा त्रास होतो आहे. माहीत नाही कोणत्या अश्मयुगीन माणसानी, बट इथे चिंध्या बांधल्यात. जय या युजली ट्रेकर्स लोक बांधतात. अंड्या हातात आला, काय खरं नाही राव. म्हणजे वरती काहीतरी आहे, बेसिकली वरती काहीतरी आहे. टॉपला पोचलो आहे आणि जवळपास पोचलो आहे. म्हणजे तिथे आता काय तेवढंच बाकी आहे, बट माझ्यात त्राण नाही आहेत. आता हसमुख जेवढं खेचून घेऊन जाईल तेवढंच. आपला राईट साईडला आहे बदलापूर आणि हा समोर जो दिसतोय हा नवीन जो बडोदरा हायवे बनतो आहे तो आहे. हे आपल्या ह्या साईडला बदलापूर आहे. क्लाउडी वातावरण आहे त्यामुळे काय स्पष्ट दिसत नाही. हे हा जो दिसतोय हा चंदेरी म्हैसमाळ. या साईडला आपलं माथेरान रेंज ही या साईडची. या साईडला पनवेल. हा काय त्याचं नाव रे, वॉटर आपलं त्या धरणाचं नाव काहीतरी आहे, MIDCसाठी यूज होतो बेसिकली. आणि ह्या साईडला पूर्ण पनवेल एरिया आहे. आमच्या मास्टर शेफने एक चांगलं काम केलं आहे, ते म्हणजे आणलेत आंबे. वा एक फूड मी चालू केले. मी हावरट आहे त्यामुळे थांब दुसरं नको कापू, एकच काप सध्या. जाताना एक खाली थांबवर नाही इथेच खाऊन जाऊ. आपल्याला ना वेळ लागणार आहे. पाणी पण नाही याच्यावरती तहान लागेल. याच्यावर पाणी प्यायचंच नाही, थोडं थांबून राहायचे ते. आंबा डोसा छान आहे, खूप छान आहे, गोड आहे. आता मी नाही चाललोय वरती. आय एम डन. मी पण नाही जाणं झालं.
आता परतीचा प्रवास चालू करूयात. थोडा एक 15-20 मिनटं इथे आराम करूयात. बऱ्यापैकी इथे शेड आहे, सावली आहे. खालीच थोडंसं साफ केलं आणि आम्ही बसून घेतलं आहे. 10:47 झालेत. समोर सगळे 47, 7-7-7च दिसत आहेत. माहीत नाही का. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. पुढे जात नाही आहोत. थोडंसं पुढे गेले पण रस्ता काही असा सुचत नव्हता, दिसत नव्हता, समजत नव्हता. सो चला बघूयात काय काय होतं. आता जाता जाता येताना हे काही असं खास वाटत नव्हतं, पण आता उतरताना बुटांची अवस्था बघून ना असे पाय कापत आहेत. म्हणजे लटलटतात हा प्रॉपर शब्द आहे. एकदम भारी आहे. इकडनं आणि तो जो एज आहे तिकडनं डायरेक्ट खाली दरी आहे, तिकडनं लेफ्टला जायचं आहे बेसिकली. बट सम हाऊ काय झालं तर मग समाधी. एकदम स्लो चालावं लागते. आरामात. ग्रिप नाही ना शूजला. येस. रनिंग शूज घालून आपण कधीच ट्रेक करू नये. शूज प्रॉपर असावेत, ट्रेकिंगचे असावेत, हार्ड सोलवाले असावेत. ॲक्शन ट्रेकिंग. बरं हा टॉन नव्हता. सरप्रायझिंगली परत एकदा साथ आलेला आहे. वाजलेत 11:37 आणि आपण पाण्याच्या स्रोताजवळ थांबलो आहे. जवळ आलो आहे म्हणजे तिथे मधमाशा वगैरे आहेत. आम्ही जसं तिकडनं उतरलो खाली, त्या साईडने उतरलो खाली, तसं इकडचं वानर धावत पळत गेलं वरच्या साईडला. सो ठीक आहे, तिथे वानर आहेत तर जरा बरं वाटलं. असं वाटतं इथून एक सलग आहे असं वाटतं. पण आपण त्या झाडांच्या इथे पोचलेलो, तिथूनही किती स्टेप होतो वरती. खूप चढण. किती वाजलेत? 12:07 12:07 झालेत आणि आम्ही पठारावरती पोचलेलो आहोत. इकडनं अजून एक तासभर असेल जवळपास गाडीपर्यंत पोचायला. तिथे विमान चाललंय, वरती चाललंय विमान. कंटाळा आलाय, माशांनी त्रास दिलाय. परत एकदा चालू झाल्यात माशा, नुसत्या अंगाजवळ येत आहेत आणि आम्हाला लागली भूक. तर काढूयात एक करवंद, दिसतंय का, आणि जाणवलं तोंडा मोठा. बोला. हा माझ्या मित्राने ते कपडे चेंज केलेत. बऱ्यापैकी मोठी दिसते. अंड्या बघ रे. काढ नाही ना काठी. मी नाही घातला. अर्धवट असेल तर तो. छोटी एवढंच आहे खाली बघ. 12:56 झालेत आणि गाडी चालू झालेली आहे. बऱ्याच ऊन आहे. आता प्लॅन आहे सगळ्यात पहिले उसाचा रस प्यायचा, त्याच्यानंतर जिथे दिसेल तिथे पाणी आणि खायचं आहे, कारण मजबूत भूक लागलेली आहे. तर ट्रेक झालेला आहे कंप्लीट आणि आता आपण आलो मुळगावला. रिझन इज पोहायला जायचं आहे, त्याच्या आधी करायची पेट पूजा. सो सिंगल वडे मागवले, थालीपीठ मागवलं आणि छास मागवलं. कडे खाऊयात आणि मग पुढे जाऊयात. आणि आता आपण आलो आहोत नदीवरती पोहायला. स्मोक सर समोर आहेत. हे म्हणजे गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत पाणी आहे इकडे. माझ्या तरी इथपर्यंत पाणी लागते. इथपर्यंत काय? बरं. लय खोल पाणी आहे, लय पाण्याला फोर्स आहे आणि पाणी स्वच्छ आहे. खाली जाऊन दाखव का किती खोल आहे? दाखव. बघितलं का केवढं आहे. मागे ते उभे आहेत आणि हा आपला पाणी एकदम खोल ना. इथे बऱ्याच फॅमिली वगैरे आल्यात. सो रेकॉर्ड काय करता येणार नाही जास्ती. पाण्यात एक डुबकी गेला म्हणून परत आलेलो आम्ही. गाडी चालू गेली तिकडे, बंद गेली आणि परत एकदा आलेलो डुबकी मारायला. आता त्याच्यावरती आले फॉग. कारण असं आहे की पाण्यामध्ये मी तिला बराच वेळ ठेवलेला आहे. आता असंच धावत जायचं
यात नाही टाकली माझी, तुला टाकायची बॅग ओली होणार. आणि ही आहे आपली गाडी, ज्या समोर लावायचं असा चावी आणि काय बोलायचं, अरे शाबाश. चलो आम्ही निघालो आहोत. वाजले आहेत किती अंड्या, 3:30 झालेत. ओके चला. 4:40 झालेत आणि बॅक टू होम. नदीवरून निघाल्यावरती आम्ही डायरेक्ट हसमुचे थांबलो. मध्ये छास घेतलं बट थोडं काय रेकॉर्ड नाही केलं. उघडा दार उघडा. चलो वॉक कंप्लीट केला तर ॲड करेल, नाहीतर अच्छा ओके ठीक आहे.